आणि प्रत्येक कार्यक्रम, कुठेही कार्यक्रम रेंगाळला नाही. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. आणि काल संध्याकाळी आपण साधू सुंदर सिंगवरचा सिनेमा बघितला आपण. म्हणजे तो म्हणजे कळस झाला, कळस. इकडे जागा नव्हती आणि त्या पडद्यावर आपण तो सिनेमा लावला. 3 दिवसापासून एक दाढी वाढलेला, केस खूप असे सुंदर असे आणि खूप हँडसम असा मुलगा फिरतो आहे. गुरुवारपासून मी आहे, शुक्रवारपासून मी त्याला भेटायचा प्रयत्न करतो आहे, बोलायचा प्रयत्न करतो आहे. परंतु माझ्या डोक्यावर एका अर्थाने ना म्हणजे थोडासा पवित्र आत्मा थोडासा दूर असतो आपल्यापासून कधी कधी. खूप म्हणजे अस्वस्थ, खूप विचलित. त्यामुळे काही लोकांना भेटायला पाहिजे, काही लोकांशी बोलायला पाहिजे, त्यांची गळाभेट घ्यायला पाहिजे. त्या गोष्टी राहून जातात. पण माझ्या मनात होतं की हा कोण पोरगा आहे बरं. म्हणजे अशी मुलं आपल्यामध्ये येणं, आपल्यामध्ये बसणं आणि ती सहभागी असणं, त्याला मराठी कळते का बरं ते देखील ठाऊक नाही. रात्री मी तो आणि 1900 मला वाटते 95ला ना, 95 ना, 1995ला तो सिनेमा रिलीज झाला होता. 90 साली मी साधू सुंदर सिंगचं हिंदीमध्ये एक चरित्र वाचलं, त्यांच्यावरचं एक पुस्तक वाचलं मी. 90 साली मी वाचलं आणि मी त्यांच्या प्रेमातच पडलो, त्यांच्या त्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो, साधू सुंदर सिंगच्या प्रेमात पडलो. आणि त्याच काळामध्ये आपल्या भारतामध्ये ही सगळी प्रे ग्रुपची, प्रार्थना चळवळीची चळवळ जोरात होती. फार मोठ्या प्रमाणामध्ये ती चळवळ आपल्याकडे आली आणि सगळ्या लोकांना म्हणजे अनेक लोकांना स्पर्श केला ह्या चळवळीने. आणि त्याच्यामधलं ते सगळं जोश होता, त्याच्यामधलं जे चैतन्य होतं, त्याला आपण होली स्पिरिट म्हणतो, पण हिंदू त्याला तत्त्वज्ञानामध्ये चैतन्य म्हणतात त्याला. ते चैतन्य स्पर्श करत होतो. मला साधू सुंदर सिंगने स्पर्श केला. पण नंतर मी कधीतरी वाचलं की 95 साली साधू सुंदर सिंगवर सिनेमा आलेला आहे. आणि मग 2-4 वर्षानंतर मी कुठेतरी तो सिनेमा पाहिला, मीडियामध्ये वगैरे कुठेतरी जाऊन मी तो बघितला. मला आता आठवत नाही, तेव्हा यूट्यूब वगैरे काही नव्हतं, पण मी तो बघितला सिनेमा. आणि काल सिनेमा बघत होता, त्या सिनेमामध्ये साधू सुंदर सिंगचा रोल करणारा आमचा अभिनव इकडे 3 दिवस इकडे उपस्थित होता. काय म्हणजे अभिनव तिकडे आहे बघा, केवढा सुंदर आहे बघा तो. मग तो स्टारच आहे. आणि त्याने आम्हाला काल सांगितलं की प्रॉडिगल सन म्हणजे उजळ्या पुत्रावर तो आता सिनेमा करतोय. आणि 1-1 रुपया आता 5 मिनिटाची फिल्म करायची. कारण तुम्ही ती फिल्म बघितली असेल, कारण त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळे लोकेशन निवडलेले आहेत, प्रोफेशनल. आमचा अमितने आवाज दिलेला, अमित त्रिभुवनने, आणि तो तिकडे काल उपस्थित होता. डबिंगमध्ये हिंदीमध्ये साधू सुंदर सिंगचा आवाज ज्याने दिला, योगायोग कसा असतो बघा, तो अमित देखील काल उपस्थित. म्हणजे आमच्या अमितने मुख्य संमेलनाचं सूत्रसंचालन केलं होतं. आहे का? हां, अमित आहे बघा आमचा. स्मिता आणि अमित ही म्हणजे आमची जोडी म्हणजे तर भन्नाटच सगळं रसायन आहे. तर त्याने इकडे सूत्रसंचालन केलं होतं मुख्य संमेलनाचं. आणि ते तुम्ही ऐकलेलं आहे, पाहिलेलं. अमितच्या पुढे आपण काय बोलूच शकत नाही. अमितने आवाज दिला, अमितचा आवाज आणि साधू सुंदर सिंग रोल करणारा आमचा अभिनव, हे दोघं रात्री आम्ही 9:30 वाजता आम्ही ह्या दोघांना इकडे व्यासपीठावर बोलावलं आणि झोळी फिरवली. विल्यम सर झोळी फिरवली आणि झोळीमध्ये लोकांना सांगितलं मुठीत जे येईल ते द्या. कारण हे सगळे प्रकल्प असतात ना, हे आतबट्ट्याचे सगळे कार्यक्रम उपक्रम असतात. काही लोक उद्ध्वस्त होतात. परंतु त्याने हे सगळं जे भारतामध्ये आज आपल्यावर आरोप केले जातात, परंतु मला ख्रिस्त भावला म्हणून मी येशूकडे आलो, हे सुंदर सिंगची साक्ष बघून लाखो लोक जगामध्ये येशूकडे आले सुंदर सिंगमुळे. किती सुंदर साक्ष आहे त्याची ती. तर असा सगळा म्हणजे कळस चढत गेला. आणि आज सकाळपासून आज आपण या ठिकाणी जमलेलो. आज आपल्या मनामध्ये फक्त आभाराची भावना आहे. जेव्हा आपल्या काळजामध्ये आभाराची